इथे एवढी गर्दी कशासाठी आहे आणि हे सगळेजण काय करत आहे चला सांगतो समोर. तर जय महाराष्ट्र पब्लिक ब्लॉगचा आज 12वा दिवस. सगळ्यांनी केला मग थोडा टाइमपास. अच्छा हमको सिखा रिया है. हा भाऊ तर आज फक्त बॉडीज दाखवत होता. नंतर आपला हर्षल भाऊ म्हणत होता मी नाश्ता सेंटर ओपन केलं, कोणाला नाश्ता करायचा असेल तर सांगा म्हणे. आमच्या नाश्ता सेंटर मध्ये जलेबी, फाफडा, ढोकला, समोसा, वडापाव, भजे, पिझ्झा, बर्गर असे खूप काही आहे. तुम्हाला याच्यामधून काही पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. याला तर आलू वांग्याची भाजी पाहिजे होती. अरे भाऊ हे नाश्ता सेंटर आहे, कोणतं हॉटेल नाही. याला नाश्त्यासाठी कोणी विचारलं नाही म्हणून चुपचाप बसून आहे. यांचं झालं मग ऑर्डर देणं, कोणाला काय पाहिजे सांगा म्हटलं. याला तर आलू भजे आणि कांदे भजे ते पण रस्सा मारून पाहिजे म्हणत होता. ह्या भाऊला तर आलू वांग्याची भाजी पाहिजे होती, नाश्ता करत नाही म्हणे. यांची डिमांड तर काही वेगळीच. तुमच्या नाश्त्यामध्ये जे खूप महाग असेल ते आणून द्या. सॉरी सर, नाश्ता सेंटर बंद करण्यात आला आहे. सगळेजण म्हणत होते हर्षल भाऊचं नाश्ता सेंटर बंद करून हॉटेल उघडून टाकू. त्यानंतर आलो प्रॅक्टिकल लॅब मध्ये. हे आहे बॉडी मास इंडेक्स काढायचे, हाईट आणि वजनचे इन्स्ट्रुमेंट. सगळ्यांनी केला